नमस्कार. आपण मुलांसाठी वर्ग वातावरण म्हणजे काय हे समजून घेतलं. तसंच मुलांच्या सर्वांगीण विकासात वर्ग वातावरण हे तिसऱ्या शिक्षकाची भूमिका बजावतं हेही आपण जाणता. पण मग अशा या वर्ग वातावरणाचे नेमके कोणते घटक आहेत किंवा वर्ग वातावरण नेमक्या कोणत्या घटकांनी निर्माण होतं हे आपण या व्हिडिओतून समजून घेऊया. वर्ग वातावरणाचा पहिला घटक म्हणजे शाळेची जागा. शाळेची जागा म्हणजे मुलं ज्या जागेत शाळेत येतात त्या जागेची रचना, त्या जागेतील वर्गखोल्या आणि त्या जागेच्या आजूबाजूला असलेली मोकळी जागा. वर्ग वातावरणाचा दुसरा घटक म्हणजे अंगणवाडी ताईचा कर्मचारी वर्ग, म्हणजेच अंगणवाडी कार्यकर्ती आणि मदतनीस ताई. वर्ग वातावरणाचा तिसरा घटक आहे सकारात्मक मानसिक वातावरण. सकारात्मक मानसिक वातावरण म्हणजे मुलांना मानसिक स्वास्थ्य मिळणारं वातावरण. मानसिक स्वास्थ्यासाठी वातावरणातून मुलांना प्रेम आणि विश्वास मिळणं, तसंच आपुलकीची भावना मिळणं, म्हणजे अंगणवाडी ताईला आपण आलेलं आवडतं हे मुलांना जाणवणं, आणि भावनिक सुरक्षितता मिळणं म्हणजे या वातावरणात आपल्याला कोणी रागवणार नाही, मारणार नाही याची मुलांना खात्री असणं. अंगणवाडीत मुलांना पोषण आहार असतोच. असा हा पोषक आहार मिळणं हा वर्ग वातावरणाच्या सकारात्मक मानसिक वातावरण या घटकाचा महत्त्वाचा भाग आहे. मानसिक स्वास्थ्यासाठी पोषक आहार महत्त्वाचा असतो. मुलांच्या मेंदू विकासाची 0 ते 8 वर्ष अत्यंत महत्त्वाची असतात हे आपण जाणतो. जर मुलांचं आरोग्य सुदृढ असेल तर त्यांचा मेंदू अनेक गोष्टी आत्मसात करायला सज्ज असतो. पण जर मुलांचं कुपोषण होत असेल तर त्यांच्या शिकणं या प्रक्रियेत अडथळा येतो व ती प्रक्रिया तिथेच थांबते. यासाठी मुलांच्या पोषक आहाराची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. आणि मैत्रिणींनो, तुम्ही ती घेता हे छान काम करत आहात. बोधात्मक विकास संधी हा वर्ग वातावरणाचा चौथा घटक आहे. नावावरून अतिशय अवघड अशा संधी कशा द्यायच्या असा तुमच्या मनात विचार आला असेल, पण या संधी तुमच्या अगदी ओळखीच्या आहेत. बोधात्मक विकासाच्या संधीमध्ये वातावरणातून मिळणाऱ्या पुढील 4 प्रकारच्या संधी येतात. पहिली संधी म्हणजे आव्हानं स्वीकारण्याची संधी, जसं उंच जागी चढणं, तिथून खाली उडी मारणं, लांब उडी मारणं इत्यादी. दुसऱ्या प्रकारच्या संधी म्हणजे जोखीम घेण्याच्या संधी, उदाहरणार्थ जड वस्तू उचलणं, कात्रीचा वापर करणं, सुरीचा वापर करणं वगैरे. तिसऱ्या प्रकारच्या बोधात्मक विकास संधी म्हणजे मुलांच्या विचारांना चालना देणाऱ्या संधी, जसं कोडी सोडवणं, एखादी समस्या सोडवणं, तर मुलांची आवड आणि क्षमता यानुसारच्या अनुभवाच्या संधी म्हणजे चौथ्या प्रकारच्या बोधात्मक विकास संधी होत. म्हणजे जर एखाद्या मुलाला चित्र काढायला आवडत असेल तर भरपूर चित्र काढण्याच्या संधी त्याला देणं, तर एखाद्याकडे नेतृत्व करण्याची क्षमता असेल तर त्याला अशा नेतृत्व करण्याच्या संधी मिळणं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सगळेच वरचे अनुभव मुलांना आनंददायी असावे. आता व्हिडिओ थांबवा आणि विचार करा बरं. आपल्या अंगणवाडीतील मुलांना पोषण आहार तर येतो, पण अजून पोषक आहाराबद्दल पालकांना सजग कसं करता येईल सांगा बरं. किंवा तुम्ही जर ते करत असाल तर ते कसं करता तेही सांगा. आत्तापर्यंत आपण पाहिलेले वर्ग वातावरणाचे घटक आठवा बरं. यातील तुमच्या वर्ग वातावरणात किती व कुठले घटक असतात सांगा बरं. त्याची यादी करा. जर यातील एखादा घटक तुमच्या वर्ग वातावरणात नसेल तर तो कसा आणता येईल हेही सांगा. आता वर्ग वातावरणाचा 5वा घटक पाहू. वर्ग वातावरणाचा 5वा घटक आहे मुलं वर्गामध्ये आणि वर्गाबाहेर एकत्रित आणि वैयक्तिक कार्य करतात अशा जागा. इथे थांबा आणि विचार करा, तुमच्या अंगणवाडीत अशा जागा आहेत का? कुठे आहेत? आठवा बरं. वर्ग वातावरणाचा 6वा घटक म्हणजे वर्गात प्रदर्शित करायचं साहित्य, म्हणजेच मुलांसाठी तयार केलेलं विविध प्रकारचं वर्गात लावायचं शैक्षणिक साहित्य. जसं वर्गात चिकटकाम झालं असेल तर ते लावणं, रंगकाम झालं असेल तर ते लावणं, तसंच अक्षर ओळखीसाठी त्या अक्षराची विविध चित्र लावणं, अंक ओळखीसाठी अंक लावणं वगैरे. वर्ग वातावरणाचा 7वा घटक म्हणजे वर्गातील सजावट साहित्य,
म्हणजेच एखादा उपक्रम किंवा सणानुसार तयार केलेलं सजावट साहित्य, त्यात हस्तकला, चित्रकला, मातकाम यातून तयार झालेलं सजावट साहित्य येतं. वर्ग वातावरणाचा पुढचा घटक म्हणजे 8वा घटक आहे वर्गाच्या आजूबाजूचं नैसर्गिक वातावरण. जरा थांबा, तुमच्या अंगणवाडीच्या आजूबाजूचं नैसर्गिक वातावरण कसं आहे आठवा, त्याचं थोडक्यात वर्णन लिहा आणि प्रत्यक्ष भेटाल तेव्हा वाचून दाखवा. वर्ग वातावरणाचा 9वा घटक म्हणजे मुलांसाठी उपलब्ध असलेलं विविध साहित्य आणि संसाधनं. यात प्रामुख्याने पुढील गोष्टींचा समावेश होतो: वर्गात लावलेले फळे, वर्गातील कपाटं, मुलांच्या बैठकीचं साहित्य, मुलांचे साहित्य ठेवायचं रॅक, वजन काटा, उंचीचा तक्ता, विविध शैक्षणिक खेळ, परिसरातून जमवलेले दगड, वाळू, माती इत्यादी. मैत्रिणींनो, व्हिडिओ थांबवा आणि आता विचार करा. तुमच्या वर्ग वातावरणात प्रदर्शित केलेलं साहित्य जसं विविध तक्ते, मुलांचं कला विकासाचं काम आहे का ते आठवा आणि त्याची नोंद करा. नसेल तर आता तुम्ही काय काय लावू शकता याचा विचार करा आणि त्याची यादी करा. तुमच्या वर्गातील एखादा सण किंवा उपक्रमातून तयार केलेलं साहित्य सांगा. तुमच्या वर्गातील साहित्य आणि संसाधनांची यादी करा बरं. वर्ग वातावरणाचा 10वा घटक आहे वर्गातील साधनांची अर्थपूर्ण मांडणी. वर्गातील साधनांची अर्थपूर्ण मांडणी म्हणजे मुलांच्या विविध विकास क्षेत्रानुसार शैक्षणिक साहित्याची मांडणी. जसं भाषा विकासाचं साहित्य, बौद्धिक विकासाचं साहित्य, परिसर ओळखीसाठीचं साहित्य असे गट करून साहित्याची मांडणी केलेली असावी. हे वर्गातील शैक्षणिक साहित्य मुलांच्या हाताशी त्यांना स्वतःला ठेवता व घेता येतील अशा प्रकारे असावं. तसंच या शैक्षणिक साहित्याचे बालकांच्या क्षमतेनुसार गट केलेले असावे. म्हणजे सोप्यापासून काठिण्य पातळी वाढवत जाणं अपेक्षित असल्याने मुलांची क्षमता वाढली की त्याप्रमाणे वेगळं शैक्षणिक साहित्य त्याला उपलब्ध करून देता येईल, यानुसार साहित्याचे गट केलेले असावेत. वर्ग वातावरणाचा 11वा घटक म्हणजे वर्गाबाहेरची जागा व त्यातील साहित्य हा होय. चला तर मैत्रिणींनो, वर्ग वातावरणाच्या या सर्व घटकांची एकदा उजळणी करूया. घटक 1 शाळेची जागा, घटक 2 अंगणवाडी ताई व सेविका, घटक 3 सकारात्मक मानसिक वातावरण, घटक 4 बोधात्मक विकास संधी, घटक 5 एकत्रित आणि वैयक्तिक कार्य करण्याच्या जागा, घटक 6 वर्गात प्रदर्शित करायचं शैक्षणिक साहित्य, घटक 7 वर्गातील सजावट साहित्य, घटक 8 आजूबाजूचं नैसर्गिक वातावरण, घटक 9 उपलब्ध साहित्य आणि संसाधने, घटक 10 साधनांची अर्थपूर्ण मांडणी, घटक 11 वर्गाबाहेरची जागा व त्यातील साहित्य. आणि वर्ग वातावरणाच्या या 11 घटक गुंफलेलं एक सुंदर गाणं आपण एका व्हिडिओतनं ऐकणार आहोत. धन्यवाद.